उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी राज्यामध्ये पाणी टंचाई भासते, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। धाराशिवमध्ये 7 प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पाटबंधारे विभाग देखरेख ठेवणार। वाढत्या उन्हामुळे जळगावातील गिरणा धरणातील पाण्याचं वेगानं बाष्पीभवन। गिरणा धरणात 32% पाणीसाठा शिल्लक। मे अखेरीस पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। शिरपूर धरणात 7% पाणीसाठा। देवरी तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता। पुजारी टोला धरणामध्ये पाणीसाठा मुबलक असल्यामुळे गोंदिया आणि आमगाव तालुक्याला सध्या तरी पाणी टंचाई नाही, मात्र पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। धुळे तालुक्यातील दिवाणमळा गावात पाणी टंचाई। ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। अर्धा ते 1 किलोमीटर पायपीट करून शेतातील विहिरीत पाणी भरण्याची वेळ। पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची ग्रामस्थांची मागणी। रत्नागिरीत पाणीसाठा 43%वर। मे महिन्यात पाणी टंचाईचं संकट। तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा 43.59%वर घसरला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा 8%वर। अमरावतीच्या धारणी, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर आणि वरुड तालुक्यात भूजल पातळीत घट। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणात घट झाल्याचं समोर, तर 10 तालुक्यांमध्ये भूजल स्तर दिलासादायक। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला। तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला। कडक उन्हामुळे गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावरती शुकशुकाट, तर महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित। नागरिकांकडून संताप व्यक्त। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उष्णतेचा पारा वाढला। उष्णतेचा पारा 45 अंश सेल्सिअसवर। उकाड्यामुळे नागरिकांचे हाल, तर काही भागात पाणी टंचाईची शक्यता। सोलापुरातील नागरिक जलतरण तलावाकडे वळले। महापालिकेच्या स्विमिंग पूलवरती लहान मुलांची मोठी गर्दी। लहान मुलांची प्रशिक्षणासाठी गर्दी, तर प्रशिक्षणाद्वारे मुलांना स्वसंरक्षणाचे धडे।